त्यानंतर आणखी एक महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहणार आहोत नाशिकमधून। नाशिकच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये आज एक मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे। कारण की भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचं बंड थंडवण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगलेली आहे। कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर या घडामोडींना वेग आल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतरही हालचाली वाढलेल्या दिसतायत। गोकुळ गीते आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि याच पत्रकार परिषदेत आपली भूमिका ते स्पष्ट करतील। नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा देणार की फक्त प्रचार थांबवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि त्यामुळे महायुतीच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे। या संदर्भात आणखी अपडेट कर आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, यापूर्वीच्या घडामोडी पाहता इतकी चुरस वाढलेली आहे। सावंत आपण बघितलं, उदय सामंत आपण बघितलं, गिरीश महाजन बघितलं, नाशिकमध्ये तळ ठोकून आहे। त्यांच्या प्रयत्नांना आज तरी यश येणार आहे असं म्हणायचं का? आता एकूणच जर बघितलं तर 17 जागांपैकी 4 जागा ह्या शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आलेल्या होत्या। त्यामध्ये नाशिकची जागा देखील शिंदेच्या शिवसेनेला सुटलेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महायुतीकडनं ही निवडणूक ज्या पद्धतीने प्रयत्न केले जात होते त्यानुसार बिनविरोध होईल अशा स्वरूपाची शक्यता होती। मात्र गणेश गीते आणि प्रसाद हिरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही अशा स्वरूपाची ठाम भूमिका घेतलेली असतानाच ऐन वेळेला गोकुळ गीते यांच्या नावाची एंट्री झाली आणि त्या सगळ्या दरम्यान गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांचा अर्ज कायम राहिला तर गणेश गीते यांनी माघार घेतलेली होती। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर बिनविरोध होणारी निवडणूक ही शेवटच्या क्षणापर्यंत आता चुरशीची होताना बघायला मिळते आणि या सगळ्या दरम्यान आजच्या दिवशी मात्र या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा ट्विस्ट येणार आहे। यामध्ये गोकुळ गीते हे माघार घेण्याच्या एकूणच मनस्थितीमध्ये दिसून येत आहे। वरिष्ठांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे आणि 11 वाजता याबाबत त्यांचं जे बंड आहे ते थंड होईल अशा स्वरूपाची स्थिती आहे। ते या सगळ्या दरम्यान मात्र नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार की फक्त प्रचार थांबवणार हा देखील एक मुद्दा आहे। त्यामुळे गोकुळ गीते यांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि सगळं त्या दरम्यान नेमकं काय घडतं हे पाहावं लागणार आहे। श्रद्धा, अगदी आता जी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे त्याचे सगळे अपडेट्स ताजे घेत राहू। धन्यवाद किरण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।